स्टँडर्ड 6 जनरल सायन्स 6वा धडा आपला चालू आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज. काय अर्थ होतो? सबस्टन्सेस पदार्थ, डेली यूज रोजच्या वापरातील पदार्थ. आज त्याचं लेक्चर नंबर 4 चालू. आज आपल्याला बघायचं आहे सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. आता सिंथेटिक फायबर्स आणि ऑर थ्रेड्स मराठीमधून काय अर्थ येतो? सिंथेटिक म्हणजे मॅनमेड, माणसाने बनवले. आर्टिफिशियल म्हटलं तरी चालतं त्याला. फायबर्स, फायबर्स म्हणजे धागे. ऑर थ्रेड्स, थ्रेड्स म्हणजे ज्याला आपण दोरे धागे जे आहेत तंतू म्हणतो त्याला थ्रेड्स. आता ह्या फायबर्स आणि थ्रेड्स पासून आपण काय तयार करतो? तर कपडे तयार करतो. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा बरं, नॅचरल थ्रेड्स कोणते कोणते येतं? करेक्ट, सध्या कापूस शेतामध्ये हो कॉटन नॅचरल थ्रेड आहे. त्यानंतर अंबाडी वगैरे नॅचरल थ्रेड आहे. आपण पोते बनवतात ना अंबाडीच्या साह्यानं, बरोबर आहे ना? किंवा ज्यूट वगैरे आहे, त्याने सुद्धा कपडे बनवतात, तो नॅचरल थ्रेड आहे. तर हे जे काय पण मात्र सिंथेटिक थ्रेड्स काय असतात? तर मॅनमेड थ्रेड्स, आर्टिफिशियल थ्रेड्स, दे आर कॉल्ड ॲज सिंथेटिक थ्रेड्स. बरे सिंथेटिक थ्रेड्सची का गरज पडते? कारण नॅचरल थ्रेड्स पूर्ण झाले. पॉप्युलेशन इतकं वाढलं, लोकसंख्या इतकी वाढली की नॅचरल थ्रेड्स कपडे तयार करायला पूर्ण, म्हणून हे सिंथेटिक थ्रेड्स आहेत. आता सिंथेटिक थ्रेडचे कोणते कोणते एक्झाम्पल आपल्याला शिकायचे तर पहा कोणते कोणते सिंथेटिक थ्रेड्स. नायलॉन, काय आहे? नायलॉन. त्यानंतर रेयॉन. त्यानंतर जे काय आहे डॅक्रॉन. किती मस्त नाव आहे तर. नायलॉन, रेयॉन, डॅक्रॉन, टेरिलीन, टेरिन. हे काय आहेत? हे सगळे काय आहेत? सिंथेटिक थ्रेड्स आहेत किंवा मॅनमेड थ्रेड्स आहेत. आता पहिलं आपण जे शिकू ते आपण शिकायचंय नायलॉन. हा सिंथेटिक थ्रेड आहे नायलॉन. आता नाव फार मस्त आहे बरं का, की दिस थ्रेड इज इन्व्हेंटेड ॲट द सेम टाइम इन न्यूयॉर्क अँड लंडन. काय आहे बघा, दिस थ्रेड इज इन्व्हेंटेड म्हणजे शोध लागला त्याचा ॲट द सेम टाइम इन न्यूयॉर्क अँड लंडन. म्हणजे काय आहे, दोन शहरामध्ये. न्यूयॉर्क आहे अमेरिकेतलं शहर आहे, तर लंडन हे ब्रिटिश मधलं शहर आहे. तर हे पहा, याचं न्यूयॉर्कचं NY आणि हे लंडन शहराचं LON, म्हणून याचं नाव काय पडलं? नायलॉन. काय नाव पडलं? नायलॉन. म्हणजे नायलॉन मध्ये काय आहेत? दोन देशातल्या वेगवेगळ्या शहरांची नावं आहेत. आणि ह्याच दोन शहरांची नावं का दिली? कारण हा थ्रेड दोन्ही ठिकाणी एकाच वेळी इन्व्हेंट झाला, त्याचा शोध लागला आणि कळालं बाबा आपल्यासोबत त्या गावच्या लोकांनी सुद्धा शोध लावला. त्यांना सुद्धा कळालं अरे बापरे, म्हणजे काय आहे की न्यूयॉर्क मधले अरे बापरे, लंडन देशाच्या लोकांनी असं म्हणजे ह्या शहरातल्या लोकांनी सुद्धा शोध लावला, आपण त्यांचा आदर करायला पाहिजे. लंडनवाले सुद्धा म्हणले अरे बापरे, न्यूयॉर्क मधल्या लोकांनी सुद्धा शास्त्रज्ञांचा शोध लावला, आपण सुद्धा त्याचा आदर करायला पाहिजे. आणि दोघांच्या आदरामुळे ते म्हणले काय हरकत नाही, आमच्या शहराचं NY घ्या, तुमच्या शहराचं LON घ्या. म्हणून आणि त्याच्यापासून नवीन धागा तयार झाला, नायलॉन. नवीन धागा कोणता तयार झाला? नायलॉन. आणि हे जे नायलॉन आहे हे काय आहे? अतिशय स्ट्रॉंग असं काय आहे? मटेरियल आहे. हे नायलॉनचे जे कपडे आहेत, अगदी दोऱ्या वगैरे सुद्धा बनवतात बरं का. हे नायलॉन जो धागा आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे, शायनी आहे.
म्हणजे स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आहे, शायनी म्हणजे चमकदार पण आहे आणि ट्रान्सपॅरंट पण आहे. बऱ्याच वेळा त्याच्यातून आरपार सुद्धा पाहता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर रेजिस्टंट आहे. वॉटर रेजिस्टंट म्हणजे ह्या धाग्यावर पाण्याचा कोणताच परिणाम होत नाही. हे काय वॉटर, याच्यावर पाणी पडलं की निघून जातं, म्हणून हे काय वॉटर रेजिस्टंट असा काय आहे थ्रेड आहे. मग कशासाठी वापर, कशासाठी कुठं कुठं करतात, ह्या नायलॉनचे क्लोथ्स पण असतात. तुम्ही रेनकोट वगैरे जे वापरता की नाही ते नायलॉनचे असतात. त्यानंतर रोप्स, हो अगदी आपल्या माजलगावच्या मोंढ्यात जरी गेलात तुम्ही, माजलगावच्या मोंढ्यात, तरी ह्या नायलॉनच्या रोप्स म्हणजे दोऱ्या तुम्हाला भेटतात. आपण दुकानदाराला सर म्हणला हा नायलॉनच्या आम्हाला दोऱ्या दाखव, तिकडे लगेच दाखवतात ते कारण. आणि एवढंच नाही, फिशिंग नेट्स, हो मासे पकडायचे जे जाळे आहेत फिशिंग, कारण याला पाण्याचा परिणाम होत नाही म्हणून हे फिशिंग नेट्स हे सुद्धा कशाचे बनलेले असतात, नायलॉनचे बनलेले असतात. तिथं आपल्याला सांगितलं एवढं बस झालं की 2 शहरामध्ये एकाच वेळेस इन्व्हेंट झालं म्हणून त्याचं नाव आणि ते कुठं कुठं वापरतात. आता पुढचा जो आहे तो आहे रेऑन. तो काय आहे, रेऑन. दुसरा धागा कोणत्या माणसाने तयार केलेला आहे, रेऑन. पहा मी काय डिस्कस करतोय, सिंथेटिक फायबर्स, हो मॅनमेड सबस्टन्स आहे हा. त्याचे उदाहरण दिलेत हे तुम्हाला 5, नायलॉन, रेऑन, डॅक्रॉन, टेरिन. आणि पहिलं नायलॉन बघितलं, आता काय बघतोय तर रेऑन बघतोय. तर याच्यामध्ये कॉटन आणि वूड पल्प काय करतात, सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व्ह करतात. कॉटन म्हणजे कापूस, हो वूड पल्प कसा तयार करता सांगितलेले मी, लाकडाचा लगदा. वूड पल्प हे कशामध्ये करतात, डिझॉल्व्ह करतात, विरघळतात. कशामध्ये, इन सोडियम हायड्रॉक्साईड. हे पहा सोडियम हायड्रॉक्साईड नावाचं केमिकल आहे. हो केमिकल म्हणजे रासायनिक पदार्थ आहे. तो द्रव स्वरूपात असतो. त्या रासायनिक पदार्थामध्ये कॉटन म्हणजे कापूस आणि वूड पल्प लाकडाचा लगदा काय करतात, डिझॉल्व्ह करतात, मिक्स करतात, त्याचा कुस्करा करतात आणि त्याच्यापासून एक धागे तयार करतात. त्या धाग्याला म्हणायचं रेऑन. हे धागे मात्र काय सर कसं काय करत असतील, हो सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा द्रव पदार्थ आहे. त्याच्यामध्ये कॉटन भिजवलं, त्याच्यामध्ये वूड पल्प भिजवला, त्यांची छान असं कुस्करा केला, क्रीम सारखं पदार्थ तयार केला आणि त्याच्यातून धागे कसं काय काढतात, तर ते मशीनच्या सहाय्यानं काढतात. हो ते जे थ्रेड्स तयार करतात, धागे तयार करतात, ते मशीनच्या सहाय्याने धागे तयार करतात. आणि त्याला जे आहे रेऑन नाव दिलं. आणि हे कशामुळे याला रेऑन नाव दिलं माहिती का, हे अतिशय चमचमतात हे धागे. हो जसं काय हे सूर्याची किरण तर इतकं चमकदार असे धागे असतात. सूर्य म्हणून रे म्हणजे किरण. हो जसं काय सूर्यकिरणासारखे जसं चमकतात तसे धागे चमकतात म्हणून याला नाव दिलं रेऑन. म्हणून याला नाव काय दिलं, रेऑन. दे शाइन्स व्हेरी ब्राईटली लाईक सनरेज. हेन्स द नेम रेऑन. आणि याला सिंथेटिक सिल्क सुद्धा म्हणतात. बघा याला दुसरं नाव काय आहे पहा बरं का, मी समजावून सांगतो तुम्हाला. सिंथेटिक सिल्क हे सुद्धा याला नाव आहे. आता सिल्क म्हणजे काय, SILK. सिल्क म्हणजे रेशीम, जे नैसर्गिक असतं. आणि पहा हे जे रेशीमचा कपडा असतो ना अतिशय स्ट्रॉंग आणि चमकदार असतो. हो पण ते रेशीम, ते सिल्क कसं आहे, निसर्गाने तयार केले. मात्र अगदी त्याच तोडीचं माणसाने तयार केले, ते आहे रेऑन. म्हणून त्याला नाव काय, सिंथेटिक म्हणजे मानव निर्मित आणि सिल्क म्हणजे रेशीम, मानव निर्मित रेशीम. खरं तर रेशीम तयार करण्याचं काम कोणाचं आहे, निसर्गाचे. ते किडे वगैरे असतात त्याचं. पण हे माणसाने सुद्धा अगदी रेशमासारखे वस्त्र तयार केले आहेत. त्याला नाव आहे रेऑन. त्याला काय नाव आहे, रेऑन. बघा नायलॉन आणि रेऑन. तसं डॅक्रॉन, टेरिन हे सुद्धा काय आहेत,
पॉलिमर्स आहेत, हे सुद्धा अशाच केमिकल प्रक्रिया काय करतात, तयार करतात. हे हायड्रोकार्बन्स वगैरे आहेत आणि अनेक प्रकारचे केमिकल्स वापरून हे डेक्रॉन, टेरिन यासारखे काय करतात, तयार करतात. इथं आपला हा 6वा चॅप्टर काय झालेला आहे, संपलेला आहे. थँक्यू.